की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्वीकडेच आहेत ना हो. महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी आम्ही अनुभवलेत. अध्यक्ष महोदय मला ऐका जरा हो, मी बसू का खाली? 55 लोक मेलीत, 55 लोक मेलीत. बोला. हो ऐका हो अध्यक्ष महोदय, 55 लोक मेलीत. आता हे ऐका बाबांनो, 55 लोक मेलेत. अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे, मान्य आहे. प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो पॉइंटेड, आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे. ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो. अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे. मी आपल्याला सांगतो भास्करराव, ऐकून घ्या. 55 लोक जुन्नर मध्ये मेली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर धुमाकूळ चालू आहे. पण माझे तुम्हाला पॉइंटेड प्रश्न दोनच आहे. एक, तुम्ही किती उपाययोजना करा, काही त्याने फरक पडणार नाही. सरकारी वेळ, सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू नका. दोन गोष्टी. सगळ्यात पहिले गिरीश भाऊ, मी आपल्याला सांगतो, 2 रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये 1000 नर बसतील, नर, आणि 1000 मादी. पकडल्यानंतर कळतंय नर कोण आणि मादी कोण. एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात, आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत, आम्ही आयडेंटिफाय केल्यात, आपल्या अधिकाऱ्यांनी सीसीएफने आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि एक अहिल्यानगर मध्ये 2 ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर 1000 लोक बसतील असे. ते तातडीने 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा. त्यांना खायला घाला आतमध्ये, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा. एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये. एक बळी जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागल्यासारखं आहे. अध्यक्ष महोदय, मी कळकळीची हात जोडून विनंती करतो राज्याला, सगळ्यात गंभीर बाब आहे. रेस्क्यू सेंटर 90 दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा. त्यांना खायला घाला, त्यांना उचला, एवढी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, उत्तर उद्या. माननीय सदस्य शरद सोनवणे यांनी जी सूचना केलेली उत्तर आहे, उद्या. अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी आहे. आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे. वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणीची जुन्नरचं जे बिपट रेस्क्यू सेंटर आहे त्याची संख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे. आणि दुसरं रेस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत. आता राताऱ्याला नाना पाटोले साहेब, जरा एक मिनिट, जरा नाना पाटोले साहेबांनी बसून बोलू नका. विचारला होता की या ठिकाणी त्या वाघांना आणि बिबट्यांना खाण्यासाठी काही सांबर, ससे, वानर, लांडगे राहिले नाहीत. नानासाहेब, आपल्या सूचनेच्या अनुषंगानं या प्राण्यांची प्रजनन वाढवण्याकरता, त्यांना संरक्षित करण्याकरता व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बकऱ्या बिकऱ्या आपण ज्या तो सध्या सोल्युशन आहे तात्पुरता, कारण त्या बिबट्यांना आणि वाघांना दुसरे काही प्राणी राहिलेच नाहीत म्हणून तात्पुरत्या शेळ्या आपण सोडण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते सोडल्या जातील आणि भविष्यकाळामध्ये एकही ठिकाणी त्या ठिकाणी मानवाची हत्या होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जातील. चला शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार. आता काही नाही. आता अध्यक्ष महोदय, हा, माझी मंत्री महोदयाला एकच विनंती आहे. चला शेवटचा. एक मिनिट प्रकाशराव, एक मिनिट बोलू द्या मला. बोला. तर प्रश्न असा आहे का ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे, ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये MREGS च्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का? ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही, माणसाचं नुकसान होणार नाही. आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला, ते खरा येऊन गेला का, कोणाचं नुकसान झालं का, त्यानंतर आम्ही लावू. आज आपण असा आदेश द्या का ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला
त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल असं तरी आदेश द्यायला पाहिजे. बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही. या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं का MREGS मध्ये पैसा आहे आणि MREGSच्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीना याच्यामध्ये एक चर्क केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधासारखा राहील. थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला, इतकी नम्र विनंती. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनी वन याच्या बॉर्डरवर बांबूची 60 फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर चरपण खोदू. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण होते ती भीती दूर व्हायला पाहिजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत. एखाद्या आमदारांनी पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरे लावण्याचं काम होईल. ही शहानिशा करायची गरज नाही. चला शेवटचा कृष्णा खोपडे. कृष्णा खोपडे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष कृष्णा महोदय, खोपडे. अध्यक्ष महोदय, बिट्ट्या माझ्या नंतर म्हणते माझ्यानंतर. अध्यक्ष महोदय, अरे मला बोलण्याला संधी दिली आहे बसा ना. हो, बसा बसा. आम्हाला दोन. अध्यक्ष खाली बसा महोदय, खाली बसा खाली बसा. अध्यक्ष महोदय, प्रश्न मांडा थोडक्यात. आता नागपूरमध्ये बी बिट्ट्या आलाय. 15 दिवस अगोदर माझ्या पूर्व नागपूरच्या भांडेवाडीमध्ये बिट्ट्या रात्री 3 वाजता घुसला नाही म्हणणार आहे का? आणि शिडीवरून चढून दुसऱ्या मजल्यावर तो दुसऱ्या मजल्यावर गेला. तो बिट्टा इतका समजदार होता का त्यांनी कोणती हानी पोहोचवली नाही, कसल्याही प्रकारची त्यांनी हलचल केली नाही. आणि जेव्हा पायथ्याला लहान मुलगा जेव्हा उठला त्याची जेव्हा शेपूट त्यांनी पाहिली तर त्यांनी आई वडिलांना सांगितलं. ताबडतोब फोन फान झाले. हजारो 20-25 हजार लोक तिथं जमा झाले. तुमचे अधिकारी आले, पोलीस डिपार्टमेंट आलं आणि जसाच्या तसा त्या बिट्ट्याले पिंजऱ्यामध्ये घेऊन ते निघून गेले. अध्यक्ष महोदय, पुन्हा आता 4-5 दिवसापासून बातमी येऊन राहिली आहे. आम्ही वर्तमानपत्र मोबाईलच्या माध्यमातून पाहत आहोत. आपला तरोडी असेल, तरोडी प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत बीडगावच्या अंतर्गत भांडेवाडी आणि पारडी भागामध्ये हा बिट्ट्या पुन्हा त्या ठिकाणी घुमत आहे. तुमचे अधिकारी त्याचा शोध घेत आहे, तो सापडत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी कडक भूमिका घ्यावी. कोणाची हानी होऊ नये, कोणाचे जीव हानी होऊ नये, या शासनाने याची दखल घ्यावी आणि म्हणून याची जे काही उपाययोजना असेल ते आपण करावं अशा प्रकारची विनंती आहे. चला. सन्माननीय सदस्य कृष्णा खोपडे यांनी सांगितल्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये वन अधिकारी जाऊन पिंजरे लावतील. आणि मी मगाशी नमूद केलेलं आहे अब्दुल सत्तार साहेबांनी की खात्री नाही, एखाद्या आमदारांनी पत्र दिलं किंवा फोन केला तरी सुद्धा त्या ठिकाणी पिंजरे लागले जातील. चला मग साहेब एक मिनिट ऐका. अरे ऐका. बावनकुळे साहेब बोलतात 2 मिनिटं ऐकून घ्या ना. ऐकून घ्या बरं घ्या. अध्यक्ष महोदय, बिबट्याचा प्रश्न जटिल आहे. हा थोडाफार जटिल असं मी समजतो, पण त्याच्यापेक्षा जटिल प्रश्न कुत्र्यांचा आहे. कुत्र्याने एवढा आयदोस घातलाय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. कुठेतरी ठेवा. कुत्र्यांचा प्रश्न मगाशी झाला. त्याच्यावर अंमलबजावणी कोणच करत नाही अध्यक्ष महोदय. त्या कुत्र्यासाठी काहीतरी करा बंदोबस्त. गल्लोगल्ली पोरं घरात फिरू शकत नाही असा प्रकार झालाय मुंबईमध्ये. लहान चला एक मिनिट बसा खाली. बसा खाली बसा. अरे एक मिनिट बसा ना साहेब बोलतात ना. बसा खाली बसा. खाली बसा. मान्य अध्यक्ष महोदय, ऐका एक मिनिट झालं. बसा. तुमचं ऐकलंय. बसा. चला झालं ना तुमचं. ऐकलं ना. ऐकलंय. खाली बसा. चला. मान्य अध्यक्ष महोदय, त्याला खाली बसा. नाही मान्य अध्यक्ष महोदय. हा बोला. सभा खाली बसा. हे बघा तुमचं ऐकलंय. खाली बसा आता. नाही बोलूच द्यायचं. माननीय अध्यक्ष महोदय, काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे? नाही चला
चला बावनकुळे साहेब आपण बोला 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 हा चला. ते नाही गल्लोगल्ली लोकांना दहशत आहे. हे बिबट्यांची तर शेतावर दहशत आहे, पण आज सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे. मुंबईमध्ये जा, कुठेही जा, जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये कुत्र्या, महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा हैदोस आहे साहेब. आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, तरी त्याच्यावर काही कारवाई करत नाही. सरकार काय करतं? चला ठीक आहे. सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि यांच्या कुत्र्यांना उचलून ऐकलंय. त्यांच्यासाठी त्या कुत्रे प्रेमी कोण असतील त्याला मला तिकडे नेऊन त्यांना खायला खाली घाला. बसा, खाली बसा. त्याला खायला खाली तिकडे बसा. माननीय अध्यक्ष घाला. महोदय, हा बोला. माननीय अरे एक मिनिट मी सांगू, मार्क काढून दे. बसा बसा. बसा. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वनमंत्री महोदयाला विनंती करतो की उद्यापासून 6 दिवस अधिवेशन आहे. प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक, हा विभागाचे आमदार, त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी, जिल्हाधिकारी वगैरे बसून त्या विभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळं माननीय वनमंत्र्यांना विनंती आहे की उद्यापासून एक एक विभागाच्या जर बैठकी लागल्या तर त्या 5 दिवसात सर्व बैठका घेऊन, तर मला वाटतं की त्या भागातले प्रश्न वेगवेगळे असल्यामुळं एक बैठक 5 बैठक 6 विभागाच्या 6 बैठका माननीय मंत्री महोदय घेऊन हे सर्व प्रश्नाचं निराकरण करतील अशी त्यांना विनंती आहे. दुसरं नाही विभागाचं मी सांगतो ना, बसून बोला बसून. ऐका एक मिनिट ऐका नाही असा इथे लक्षवेधीमध्ये हे प्रश्न आपले प्रश्न जे आहेत, मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले, तुम्ही आहेत, लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निकाल निघणार नाही. त्या विभागाचे आमदार, त्या विभागातले अधिकारी, महसूलचे, फॉरेस्टचे दोघे अधिकारी, एखाद्या वेळेस मी त्या बैठकीला राहील, पण त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य, परिषद सदस्य यांची बैठक माननीय वनमंत्री आणि मी दोघेही आम्ही घेऊ आणि त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. दुसरं कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या, आणि दुसरं ग्रामविकास मंत्री, मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे, त्याची बैठक त्या ठिकाणी